कुठेही सक्ती कोणत्याही भाषेची नाही, मराठी सोबत हिंदी याच्यासाठी शिकवली जावी, कारण हिंदी ही नॅशनल लँग्वेज आहे आणि हिंदी भाषा जी आहे ती भारत देशातच नव्हे तर बहुतेक देशांमध्ये ती हिंदी भाषा आपण बोलली जाते हे आपण पाहिलेलं आहे। मी तरी जगामध्ये कुठे गेले हिंदी नॅशनल भाषा आहे, कुठून शोध काढला तुम्ही? हिंदी नॅशनल भाषा आहे, राष्ट्रीय भाषा आहे, शोध कुठून काढला तुम्ही? तुमच्या शिक्षणाचा अभाव आहे का तुम्हाला कळतंय काय बोलताय ते? शिक्षणाचा अभाव आहे का तुम्हाला? हिंदी राष्ट्रीय भाषा आहे हा शोध तुम्ही कुठून काढला? बरं ते त्यांनाच आपण त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया। जयश्रीजी, जे आपण म्हणताय की हिंदी ही राजभाषा आहे त्याला मान्यता मिळालेली आहे का सांगा जयश्रीजी। सल्ला घेण्यासाठी आम्हाला काय वेळ लागलेला नाही, आम्ही विरोध समजू शकतो। आमच्या डोकं ठिकाणावर आहे। अविनाशजी, अखिलजी आपल्याकडे येईल। जयश्रीजी आपण पूर्ण करा। मी विरोध समजू शकतो। जयश्रीजी पूर्ण करा। मला पूर्ण करायचा त्या म्हाताऱ्या आजोबाला। जयश्रीजी आपण आपला मुद्दा पुन्हा मुद्द्यावरती येऊया। मला माझा मुद्दा पूर्ण करायचा आहे, प्लीज बोला। हां चला, हां माझ्या मुद्द्यावरती आहे। जेव्हा इथे काय चाललंय, इथे विषय चालला की तुम्ही तिसरी भाषा हिंदी घेताय, ठीक आहे। ही पॉलिसी जी आहे ती शासनाने अभ्यासपूर्ण मार्गाने ती पॉलिसी अंमलात आणलेली आहे। गावागावात खेड्यामध्ये सगळीकडे आनंदाने सगळे मुलं जे आहे ती हिंदी त्यांना ऑलरेडी थोडी बहुत आत्मसात असते, ती आता चांगल्या प्रकारे शिकवत आहे। टीचरची सगळ्या लोकांची अरेंजमेंट झालेली आहे आणि जेव्हा अंमलात आलेली असते पॉलिसी त्यावेळेस मध्येच हे सगळं जे आहे जे उद्भवलेलं आहे तसं करता कामा नये, त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही। दुसरं अतिशय महत्त्वाचं मला हे सांगायचंय की उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या राजकारणापुरतं बोला ना, तुम्ही तुमच्या मुद्द्यापुरतं बोला ना। माननीय मंत्र्यांची, शालेय मंत्र्यांची, शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही 5वी शिक्षण काढताय, याच्यामध्ये मला समजते तुमचा किती अभ्यास आहे। अरे उद्धव ठाकरे आणि तुम्ही किती एकत्र येऊन पटकलात, किती कुठूनही मोर्चे काढतो म्हणालात तर ते मोर्चा निघणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। समजून घ्या, समजून घ्या, कायदा महत्वाचा असतो। म्हातारे बाबा कायदा, म्हातारे बाबा कायदा महत्वाचा असतो, म्हातारे बाबा कायदा महत्वाचा असतो। साठी बुद्धी नाटी काही चालत नसते, कायदा महत्वाचा आहे। न्यायालयामध्ये कायदा महत्वाचा आहे आणि कायद्यानुसार राज ठाकरे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आझाद मैदानातच यावं लागेल। महाराष्ट्राला आहे, बोलू नका इकडे। अरे म्हातारे बाबा, म्हातारे बाबांना जरा बाजूला। जयश्रीजी 5 तारखेला ज्या वेळेला मोर्चा संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्या दिवशी तुम्ही आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते काय करणार आहात? जयश्रीजी कॉमेडी शो करतील कुठेतरी, लाईव्ह स्टँड अप कॉमेडी। हे बघा जयश्रीजी तो मोर्चा ऐकून घ्या, त्या म्हाताऱ्या बाबांना शांत बसा म्हणा, मी माझं उत्तर देते। मी जयश्रीजी आपण म्हातारे बाबा बोलत नाहीये, तरुण अखिल बोलतोय। मी अत्यंत कायदेशीर बोलतोय। अखिल मजा येते रे, अत्यंत गांभीर्यपूर्ण विषयाचा विनोद करून ठेवला। तुम्हाला काय घेणं देणं घ्या मग थोडं। जयश्रीजी मी आपल्याकडे येईलच, मात्र मला असं वाटतं की सरकारचं इंटरव्हेन्शन हे अतिशय गरजेचं आहे। जयश्रीजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। विश्वास पाठकजी मला एक सांगा, राज्यामध्ये ज्या वेळेला मोर्चे काढले जातील त्यावेळेला सरकार काय करताना दिसेल? या मुद्द्यावरनं जर दोन्ही ठाकरे बंधू